अज्य आणि स्वरा यांचे लग्न होऊन 4 वर्षे झाली होती. दोघांचे आयुष्य अगदी व्यवस्थित चालले होते. छोटंसं घर, चांगली नोकरी आणि भविष्यासाठी मोठी स्वप्न. स्वराची एक जिवलग मैत्रीण होती रिया. कॉलेजपासून दोघी एकत्र होत्या. लग्नानंतरही त्यांची मैत्री तशीच टिकून होती. रिया जवळपास प्रत्येक आठवड्यात त्यांच्या घरी येत असे. कधी चहा, कधी गप्पा, कधी एखादा सण, तर कधी फक्त वेळ घालवण्यासाठी. अज्जलाही ती चांगली ओळखीची झाली होती. सुरुवातीला हे सगळं अगदी सामान्य होतं. रिया स्वभावाने खूप हसरी होती. ती आली की घरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होत असे. तिच्या विनोदांवर स्वरा आणि अज्य दोघेही मनमोकळेपणाने हसत. अनेकदा स्वरा स्वयंपाकघरात काम करत असताना अज्य आणि रिया हॉलमध्ये बसून गप्पा मारत. त्यांना त्यात काहीच गैर वाटत नव्हतं. कारण रिया ही घरच्यांसारखीच होती. एके दिवशी स्वराला ऑफिसच्या कामासाठी दुसऱ्या शहरात 3 दिवस जावे लागले. त्या काळात रियाने स्वराची खूप मदत केली. ती घरी येऊन आवश्यक कामे पाहत होती. अज्जलाही तिची साथ उपयोगी पडत होती. ते दोघे चहा घेत गप्पा मारत असत. पहिल्यांदाच त्यांनी एकमेकांना थोडं अधिक जवळून समजून घेतलं. रियाच्या आयुष्यातही काही संघर्ष होते. तिचे एक नाते तुटले होते आणि ती आतून खूप एकटी होती. अजयने तिच्या मनातील वेदना ऐकल्या. त्याने फक्त एक मित्र म्हणून तिला धीर दिला. त्या दिवसानंतर त्यांच्या संवादात वाढ झाली. आधी फक्त घरात भेटणारे दोघे आता अधूनमधून फोनवरही बोलू लागले. काही विशेष कारण नसायचं. कधी एखादा विनोद, कधी एखादी आठवण, कधी फक्त काय चाललंय असा साधा संदेश. त्यांना वाटत होतं की ही फक्त मैत्री आहे. पण नकळत ती मैत्री अधिक खोल होत चालली होती. काळ पुढे सरकत गेला. स्वराच्या कामाचा ताण वाढला. ती अनेकदा थकून घरी येत असे. अज्जशी बोलायला तिच्याकडे वेळ कमी पडत होता. दुसरीकडे रिया मात्र अजयच्या प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष देत होती. त्याचा मूड खराब असेल तर ती विचारत असे. त्याला एखादी अडचण असेल तर ती शांतपणे ऐकत असे. माणसाला जिथे समजून घेतलं जातं तिथे तो नकळत ओढला जातो. अजयच्याही बाबतीत तेच घडत होतं. एका पावसाळी संध्याकाळी रिया अचानक त्यांच्या घरी आली. स्वरा अजून ऑफिसमधून परतली नव्हती. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. दोघे गॅलरीत उभे राहून पाऊस पाहत होते. त्या क्षणी फारसं काही बोललं गेलं नाही. पण शांततेतही काही भावना व्यक्त होत असतात. दोघांनाही जाणवत होतं की त्यांच्यातील नातं आता फक्त साध्या ओळखीच्या चौकटीत राहिलेलं नाही. त्या रात्रीनंतर अज्य अस्वस्थ झाला. त्याला स्वतःचं वागणं चुकीचं वाटत होतं. तो स्वरावर प्रेम करत होता. पण रियाबद्दलही त्याच्या मनात एक वेगळी भावना निर्माण झाली होती. त्याने स्वतःला समजावण्याचा प्रयत्न केला. काही दिवस त्याने रियाशी संपर्क कमी केला. पण जेव्हा एखादी व्यक्ती सतत मनात येत राहते, तेव्हा अंतर ठेवणं कठीण होतं. रिया देखील त्याच अवस्थेत होती. तिला स्वराची मैत्री खूप महत्त्वाची होती. पण अज्जबद्दल निर्माण झालेल्या भावना ती नाकारू शकत नव्हती. प्रत्येक वेळी ती स्वराला भेटत असे, तेव्हा तिच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होत असे. पण भावना आणि वास्तव यांच्यातील संघर्ष वाढतच चालला होता. एक दिवस रियाने ठरवलं की हे सगळं थांबवायला हवं. तिने अज्जला भेटून स्पष्ट बोलायचं ठरवलं. दोघे एका शांत कॅफेमध्ये भेटले. बराच वेळ कोणीच काही बोललं नाही. शेवटी रियानेच सुरुवात केली. आपल्याला जे वाटतंय ते चुकीचं आहे, ती म्हणाली. अजयने मान खाली घातली. मला माहिती आहे. स्वरा माझी सर्वात जवळची मैत्रीण आहे आणि ती माझी पत्नी आहे. अज्य शांतपणे म्हणाला. त्या दोघांनी त्या दिवशी एक कठीण निर्णय घेतला. त्यांनी अंतर ठेवायचं ठरवलं.
कारण काही नाती जपण्यासाठी काही भावना त्यागाव्या लागतात. पण निर्णय घेणं आणि तो पाळणं या दोन वेगळ्या गोष्टी असतात. पुढील काही आठवडे त्यांनी एकमेकांशी संपर्क टाळला. पण मनातील रिकामेपणा वाढत गेला. अज्ज अधिक चिडचिडा झाला. स्वरालाही त्याच्या वागण्यात बदल जाणवू लागला. रियानेही स्वतःला कामात गुंतवण्याचा प्रयत्न केला. पण मन सतत भूतकाळात अडकून राहत होतं. एके दिवशी स्वराने अचानक रियाला विचारलं, "तू हल्ली आमच्या घरी येतच नाहीस. काही झालंय का?" त्या प्रश्नाने रिया हादरली. तिच्याकडे उत्तर नव्हतं. तिने फक्त हसून विषय बदलला. पण स्वराच्या मनात शंकेचं बीज पेरलं गेलं. काही दिवसांनी स्वराने अज्जलाही तोच प्रश्न विचारला. त्यानेही टाळाटाळ केली. आता स्वराला जाणवू लागलं होतं की काहीतरी बरोबर नाही. तिने कोणावरही आरोप केला नाही. पण ती निरीक्षण करू लागली. एका रात्री ती एकटी बसून जुन्या फोटोंकडे पाहत होती. त्यात रिया आणि अज्ज अनेक फोटोमध्ये एकत्र हसताना दिसत होते. अचानक तिच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. ती रडली नाही. तिने गोंधळ घातला नाही. पण तिच्या मनाला वेदना होऊ लागल्या. दुसऱ्या दिवशी तिने रियाला भेटायला बोलावलं. दोघी समोरासमोर बसल्या. बराच वेळ शांतता होती. शेवटी स्वराने विचारलं, "रिया, मला खरं सांग. काही आहे का जे मला माहिती नाही?" रिया काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. "मी तुला कधीच दुखवायचं नव्हतं." हे वाक्य ऐकताच स्वराला सर्व समजलं. त्या क्षणी कोणीही ओरडलं नाही. कोणीही भांडलं नाही. फक्त 3 लोकांच्या आयुष्यातील सर्वात कठीण सत्य समोर आलं. पुढील काही दिवस खूप अवघड होते. स्वराला विश्वासघात झाल्यासारखं वाटत होतं. रियाला स्वतःचा तिरस्कार वाटत होता. अज्ज अपराधीपणाने जगत होता. पण त्या तिघांनी एक गोष्ट केली. त्यांनी सत्यापासून पळ काढला नाही. अजयने आपल्या चुका मान्य केल्या. त्याने स्वराची माफी मागितली. रियानेही तिच्या मैत्रिणीसमोर डोळ्यात पाणी आणून माफी मागितली. माफी मागितल्याने सर्व जखमा भरत नाहीत, पण उपचाराची सुरुवात नक्की होते. महिने लोटले. रिया हळूहळू त्या दोघांच्या आयुष्यातून दूर गेली. तिने नवीन शहरात नोकरी स्वीकारली. तिला माहिती होतं की काही अंतर कायमची ठेवावी लागतात. दुसरीकडे अज्ज आणि स्वरा यांनी त्यांच्या नात्यावर पुन्हा काम करायला सुरुवात केली. त्यांनी एकमेकांशी अधिक संवाद साधायला सुरुवात केली. जुन्या चुका विसरणं सोपं नव्हतं, पण पुढे जाण्याचा प्रयत्न आवश्यक होता. 1 वर्षानंतर एका शांत संध्याकाळी अज्ज आणि स्वरा त्यांच्या घराच्या गच्चीवर बसले होते. सूर्य मावळत होता. त्यांच्या आयुष्यात अजूनही काही जखमा होत्या, पण त्या हळूहळू भरत होत्या. अज्ज म्हणाला, "कधी कधी माणूस चुकीच्या दिशेने जातो, पण त्याला परत यायची संधी मिळाली तर ती गमावू नये." स्वरा काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, "विश्वास पुन्हा निर्माण करायला वेळ लागतो. पण प्रयत्न प्रामाणिक असतील तर काही गोष्टी पुन्हा उभ्या राहू शकतात." दूर कुठेतरी रियाही तिच्या नव्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती. तिने त्या अध्यायातून एक मोठा धडा घेतला होता. काही भावना कितीही ख्या वाटल्या तरी प्रत्येक भावना योग्य असतेच असं नाही.